सुरुवातीला आम्ही क्रीम बीट करून घेतोय। क्रीम बीट करून झाल्यावरती नंतरला भेटूया, पण त्याच्या आधी आम्ही स्पंज रात्रीच बेक करून ठेवलेले रेड वेल्वेटसाठी। 2 स्पंज आहेत, एक खालती आणि एक वरती। आम्ही 1 kgच्या वरती केक बनवणार आहोत। आम्ही क्रीम बीट केलेली आहे, जास्त प्रमाणात नाही, नॉर्मल प्रमाणात केले बघा। नाव लिहिण्यासाठी किती सॉफ्ट आहे बघा, स्ट्रक्चर माहीतच पडेल बघा, ते जास्त हार्ड नाही आहे, नॉर्मल बघा अशा पद्धतीने। डबा घेतला आहे क्रीम चीज, ओके। त्याची प्राईस ऑलमोस्ट 200 रुपीज आहे। किती आहे? हां 200 आहे। हे बघा, ह्याला आता आम्ही बीट करून घेतोय। घ्या बीट करून। चीज आपण बीट करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतोय क्रीम त्याच्यामध्ये, चीज क्रीम, ओके। जो ओरिजिनल तुम्ही रेड वेल्वेट घेतला तर फक्त क्रीम चीज असतं, हेच असतं फक्त त्याच्यात, आणि बटर टाकतात, ओके। ते अशा पद्धतीत नाही बनत, पण इथे तर तुम्हाला माहितीच असेल एवढं एक्सपेन्सिव्ह कोण केक देणार नाही, त्या नॉर्मल पद्धतीमध्ये अशा पद्धतीत करून घेतलं आहे। त्याच्यानंतरला तुम्ही बघू शकता ह्याचा लाईट येल्लोशी कलर दिसतोय येलो, आणि क्रीमचा कलर बघा व्हाईट कलर आहे, त्याच्यामध्ये हाच डिफरन्स असतो। लाईट येलो कलर दिसला तर समजायचा तुमचा रेड वेल्वेट केक आहे। हे स्पंज कटिंग करून घेतोय, अगोदर एक कटिंग केलं आहे, ओके। तर स्पंज बघा तुम्ही कसं असं फिरवून कटिंग करतोय, जेणेकरून समोरची कटिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे। मी ही एक कटिंग केलेली आहे इथे अगोदर, आणि हा एक स्पंज आहे, ओके। तर आम्ही 1 kgचा बनवणार आहे, आणि ह्याचा छोटासा तुकडा ठेवला आहे बघा कटिंग करून साईडला, तो होणार आहे क्रम्स, ते नंतरला बघायला भेटेल। त्याच्यावरती आम्ही केक तयार करतोय, पण आम्ही कटिंग करतोय साईडला, म्हणजे इथे थोडं केक ही करणार, कारण आमच्याकडे केक मोड होता तो 1/2 kgचा पण नाही, त्याच्यासाठी आम्ही कटिंग करून घेतोय। कटिंग करून आम्ही साईडला टाकतो, ठीक आहे। फर्स्ट लेअर लावून घेऊ, असं असेंबल करून घेऊया इकडनं, आणि मग भेटू। आता अशा पद्धतीमध्ये आम्ही बॉर्डरला पूर्ण साईडनी स्पंजचा लेअर लावून घेतलेला आहे, ओके। आता ह्याच्यावरती जाणार आहे आपला घनाश। जर रिअल रेड वेल्वेट बनवला तर चॉकलेटचा घनाश जातोच जातो, ओके। पण नॉर्मल शॉपमध्ये कुठे गेला तर तुम्ही एवढं नाही कोण करत, डिपेंड्स। त्याच्या आधी आपण स्पंजला सोक करून घेणार शुगर सिरपने, आणि मग घनाश टाकायचा। सोक करून घेतोय मस्तपैकी, स्पंजला पूर्ण सोक करून घ्यायचं। सोक करून झाल्यावरती तुम्ही याच्यावरती घनाश टाकायचा आहे, तो आम्ही त्याच्यावर, ठीक आहे। ब्रश घेवायचं। ॲक्च्युली आम्ही घनाश अशा पद्धतीत टाकतोय, तुम्ही जर टाकलात घनाश तर तुम्ही डायरेक्ट इथं तुमचा चॉकलेटचं म्हणजे घनाश टाकून स्पॅच्युलाने असं लेवल करायचं, लाईक अ क्रीम सारखं, ओके। पण इट्स ओके, आम्ही नॉर्मल बनवतोय त्याच्यासाठी, एकदम एक्सपेन्सिव्हला नाही बनवतोय, नॉर्मल बजेटवाला। हां, फ्रीजमध्ये ठेवलेला ॲक्च्युली सेट होण्यासाठी घनाश चॉकलेट। आता क्रीम, चला आता क्रीमचा, हां क्रीमची लेअरिंग करून घेऊया। बस झाली, बस बस बस, हां लेअर करा। मी बोला रेड वेल्वेटमध्ये हा चिकी कशासाठी टाकतोय, पण आम्ही का टाकतोय, आम्ही घरात केक बनवतोय आणि आम्हाला एक फ्लेवर एक क्रंची टाईप पाहिजे, ओके। त्याच्यासाठी आम्ही टाकतोय, सहजासहजी कोण टाकत नाही, पण आमच्यासाठी टाकतोय। तर आम्ही चिकी टाकतोय, एक दिवशी आपण घरामध्ये चिकी बनवूया, ठीक आहे। त्याची रेसिपी येईलच, मग माहीत पडेल। ॲक्च्युली आता चिकीचा लेअर टाकून झाला आहे, आणि आता आम्ही सेकंड लेअर टाकतोय। तो सेकंड लेअर अशाच पद्धतीमध्ये टाकून असेंबल करायचा आहे। मी साईडला कॉर्नरला टाकलेला आहे, ओके। तुम्ही मधीसुद्धा टाकू शकता, डिपेंड ऑफ तुमचं केकची लेअरिंग कशी होते त्या हिशोबाने। मग आपण सेम घनाश शुगर सिरपने सोक करून मग घनाश, मग क्रीम जाणार आहे, आणि साईडला तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा पार्ट जो आहे त्याचा कटिंग करून घेतो आहे आम्ही, कारण ते एक्स्ट्रा आहे। लेअरिंग करताना तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे ह्याच्यासाठी आहे। आणि नेक्स्ट तुम्ही बघू शकता की साईडने पूर्ण आपण स्पॅच्युल्याने, छोट्या स्पॅच्युल्याचा यूज करून साईडला, ॲक्च्युली हे ट्रेनिंग आहे, तर एक अशा पद्धतीमध्ये स्लोली होतं आहे, डायरेक्ट फिनिशिंग नाही होणार, कारण हे बिगनर आहेत, ओके। आणि वरून तुम्ही बघू शकता जी एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपण काढतो आहे स्पॅच्युल्याने, ओके। एक्स्ट्रा पार्टची क्रीम, याला बोलतात एक्स्ट्रा पार्टची क्रीम, अशा पद्धतीने काढली जाते। मग तुम्ही बघू शकता गरम पाण्याचा उपयोग करतो आहे, कारण की गरम पाणी कशासाठी यूज करतात, तुमची फिनिशिंग चांगली झाली पाहिजे, हे ह्याच्यासाठी यूज करतात, कारण हा आपण क्रीमचा केक मारतो। जर तुम्ही चॉकलेट्स वगैरे केक मारला त्याला काही एवढी गरज नाही लागत, कारण वरून चॉकलेटची कोटिंग होते, ओके, घनाची।
मग ह्याला आपण क्रीमसाठी यूज करतोय, म्हणून हा क्रीमच्या ह्याच्याने अशा पद्धतीने. आता तुम्ही बघू शकता क्रम्स, हे क्रम्स मी अगोदर लावले एक्स्ट्रा, जे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं बरोबर त्या पद्धतीने. पण क्रम्स जे आहेत हे जाडे आहेत, म्हणजे त्याचे तुम्ही बघू शकता. आता हे मी रोस्ट केलेले आहेत. ओके, पहिला स्पंजचा चुरा करून घेतला आहे आणि मग स्लो गॅसवरती आपण रोस्ट केले. सहजासहजी आम्ही तिथे अवनमध्ये टाकतो, पण मी अशा पद्धतीमध्ये त्याला रोस्ट करून घेतलेलं आहे, कारण साईडला छोटे छोटे एकदम क्रम्स लागले पाहिजे. रिअल रेड वेल्वेटला साईडला हीच गार्निश असते. तर हे बघा छोटे, आता तुम्हाला डिफरंट माहीत पडतच असेल. ओके, जर मी ते डायरेक्ट लावले असते ना तर मोठे मोठे असते आणि दिसायला एकदम शोभेशीर नसते. हे बघा हे दिसतं साईडला, हां, आणि इथं बघा छोटे आहेत आणि ह्या साईडला जाडे, तर हाच डिफरंट असतो. ओके, त्याला मी रोस्ट करून म्हणजे स्लो गॅसवरती रोस्ट करून घेतलेले आहे. अशा पद्धतीमध्ये आम्ही लावलेले आहेत. ओके, आणि तुम्ही वरती पण बघू शकता थोडं नॉर्मल मी क्रम्स अशा पद्धतीने गार्निश केलेली आहे. आता आपला नाव टाकायचं आहे, तर आता भेटूया. प्लीज व्हिडिओला स्किप करून का व्हिडिओ पूर्ण बघा. मगाशी तुम्हाला बोललेलो की नावासाठी आपण ही क्रीम घेतली. आता ह्याच्यामध्ये कलर टाकले, जो तुम्हाला कलर पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही नाव प्रेझेंटेशन करू शकता. आता मी मिक्स करून घेतो वेळ. आपण हा कलर घेतलेला आहे कारण केकला थोडा चांगल्या पद्धतीने उठाव दिसेल, म्हणून आपण आता पायपिंग बॅगमध्ये आपण टाकतो आहे. ओके, स्मूथ पाहिजे क्रीम जास्त. ओके, तुम्ही बघू शकता की आता मी कशा पद्धतीमध्ये पायपिंग बॅगमध्ये अगोदरच प्रिपेअर करून ठेवलं आणि साईडनी छोटंसं नॉर्मल कटिंग करतो आहे, जास्त नाही आहे. कारण तुम्ही जास्त कटिंग केलं तर तुम्ही नाव काढताना तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्याला छोट्या केकवरती ॲडजस्ट करून आपल्याला नाव काढायचं आहे. जेव्हा मोठी कटिंग कधी करतात, जेव्हा मोठा केक असतो 10 kg 15 kgचा असेल तेव्हा, कारण त्याची हँडरायटिंग थोडी मोठी पाहिजे त्यामुळे. ओके, तर आता नाव काढतो मी. त्यांना नाही दिलं नाव काढायला कारण ते फर्स्ट आहेत आणि बिगनर आहेत, तर मी स्वतःहून काढतो. आणि हा वाढदिवस त्यांचाच आहे आणि हा त्यांच्यासाठीच केक बनवलेला आहे. कारण बाहेर गेलात घ्यायला तर नॉर्मल रेड वेल्वेट घ्यायला गेला तरी 500 हाफ kgचा केक तुम्हाला भेटेल, पण व्यवस्थित नसेल. हा एकदम फ्रेश केक आपण घरी बनवलेला आहे. ओके, त्याची टेस्टच वेगळी असणार. तुम्ही बाहेर गेलात विदाऊट हायजिनचे केक तुम्हाला भेटणार. ओके, नॉर्मल शॉपमध्ये घ्यायला गेलात तर हायजिन नसते, मास्क्या वगैरे बसलेल्या असतात, सेफ्टी यूज करत नाही, काहीच नाही. पण हे आपण घरात बनवलेलं आहे आणि घरात बनवलेली वस्तू कधी पण चांगलीच असते. ओके, डिपेंड ऑफ यू, तुम्ही किती सामान त्याच्यामध्ये ॲड करत आहात. ओके, तर आता मी नाव टाकून घेतो आहे पूर्ण आणि आपण भेटूया नंतरला. पण प्लीज जायच्या आधी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा कसा होता हा केक. प्रेझेंटेशन तुम्हाला बघायला भेटेल आणि वाढदिवस आहे तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. चला, ही प्रेझेंटेशन केलं अशा प्रकारे हार्ट काढलेला आहे आणि हॅपी बर्थडे सिद्धिक लावा गार्निश. ओके, आपण छोटे छोटे पायपिंग बॅगनी रोल्स करून का घेतो आहे, कारण की जी गार्निश आहे आपली ती त्याच्यावरती राहिली पाहिजे, एक सपोर्ट भेटला पाहिजे. त्या कारणाने दिसायला पण लुकिंगला थोडं वेगळ्या पद्धतीने दिसेल, म्हणून आपण अशा पद्धतीत करतो आहे. ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. ओके, रात्री आम्ही गार्निश बनवलेली चॉकलेटची, आता तीच आम्ही प्रेझेंटेशन करतो. करा, आता करताना कसं करा, हे बघा ही एक आहे बरोबर, याशी लावायची थोडी घ्या, एक लेवल पाहिजे ही अशी एक साईडलाच, वाकडी तिकडे लावून हां घ्या. आता ह्या साईडने घ्या, इकडे हां घ्या. पुढे जरा थोडं पुढे घ्यायचं, चिपकवायला बघा असं. हां, हा फायनली आपला केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. ह्याला काय मी केलं, ॲक्च्युली तव्यामध्ये रोस्ट केला. ओके, ओव्हनमध्ये टाकलं असं, कारण ह्याचे बघा छोटे छोटे असे क्रम्स निघायला पाहिजेत मस्तपैकी. आणि नाव टाकलेलं आहे मस्तपैकी. ओके, आणि ही कोटिंग चॉकलेट आहे. ओके, तर हा प्रकारे आपला केक रेडी आहे. तर आपण भेटूया संध्याकाळी.
आरामात झोप. तेवढं आम्हाला काल पण भेटते ना. फोटो काढतोस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. ती रिधिमा कुठे गेली? रिधिमा पडतोय जोरात. आणि बिल्डिंगच्या खाली फिरायला आलाय. आणि फिरायला आलो. ओके, पावसात ना पुनीत. चला आता रात्रीची वेळ झाले. किती वाजले? गप्पा गोष्टी भरपूर झाल्या. पुनीत आलाय, राईट पुनीत? मग आता झोपतोय. आणि गाईज, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, कमेंट्समध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा होता. हा केक आपण घरीच बनवलेला होता. ओके, कारण काकींचा वाढदिवस होता म्हणून घरीच केक बनवला. केक कसा होता सांगा प्लीज प्लीज कमेंट्स करा. ओके, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. अजून दुसरं काय प्लॅन आहे माहिती नाही. गुड नाईट. गुड नाईट.